नमस्कार. आजच्या बातमीपत्रांमध्ये आपण जिल्ह्याच्या राजकारणातून पाहणार आहे. ते म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे. पण नेमकं ही चर्चा नेमकी अडली कुठे ते पाहणार आहोत. दुसरी एक आहे आंतरराष्ट्रीय बातमी. मुक्त व्यापार करारातून भारत न्यूझीलंड आर्थिक भागीदारी मजबूत होताना दिसते. तिसरी बातमी जी आहे, भारताच्या शेजारील देशामध्ये बांगलादेशात राजकीय हत्यांचं सत्र आणि अस्थिरतेची छाया गडद. आणि इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे ते इतिहासाला संरक्षण, पारगड किल्ल्याला राज्य शासनाची मोहीम. नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकल. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ही पहिली बातमी आहे. महायुती व महाविकास आघाडीचं घोडं अडलंय कशात? राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी रणधुमाळी झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून सुद्धा युती आघाड्यांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही निश्चित झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचंही बोललं जात आहे. कोल्हापूर मनपासाठी महायुतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युलानुसार भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 33 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. हा फॉर्म्युला स्थानिक पातळीवर ठरला असून वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील हा जागा वाटपाचा फॉर्म्युला राष्ट्रवादीला मान्य नसल्याचं सांगितलंय. 15 ऐवजी त्यांनी 25 जागा अजित पवार राष्ट्रवादीने मागितलेल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने 40हून अधिक जागा मागितल्या आहेत. तर शिवसेनेनं 33 जागा मागितल्या असून शरद पवार राष्ट्रवादीला 20 जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अधिकच्या जागा हव्या आहेत. त्यामुळे एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून घोडे अडलेले आहेत. कोल्हापूर महापालिकेसाठी एकूण 20 वॉर्ड निश्चित झाले आहेत. तर 81 नगरसेवक असतील. 20व्या क्रमांकाच्या वॉर्डमध्ये 5 नगरसेवक असतील. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून वाद रंगला आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरूच आहे. तर काँग्रेसला शिवसेनेकडून आणखी एक हादरा देत माजी महापौर सई खराडे यांनी आपल्या मुलासह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटामध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र सध्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बातमी आहे यानंतर. मुक्त व्यापार करारातून भारत न्यूझीलंड आर्थिक भागीदारी मजबूत. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करारामुळे भारताच्या व्यापार धोरणाला नवे परिमाण मिळाले आहे. विकसित आणि उच्च दरोडाई उत्पन्न असलेल्या देशाशी झालेला हा करार केवळ बाजारपेठ विस्तारापुरता मर्यादित न राहता थेट गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि मूल्यवर्धित निर्यातीस चालना देणारा ठरणार आहे. न्यूझीलंडकडून येत्या 15 वर्षात होणारी 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक ही मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांना बळ देणारी आहे. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, पादत्राणे आणि सेवा क्षेत्रासह कृषी व पारंपरिक भारतीय उत्पादनांना शुल्कमुक्त प्रवेश मिळणार असल्याने लघु उद्योग आणि कामगार केंद्रित क्षेत्रांना विशेष लाभ होईल. कोल्हापुरी चप्पल, फळे, भाजीपाला यासारख्या उत्पादनांचा आंतरराष्ट्रीय बाजार विस्तारेल. तसेच कृषी क्षेत्रात संरक्षण देण्यात आल्याने देशांतर्गत शेतकऱ्यांच्या हितसंबंधांनाही धक्का बसणार नाही. ही बाब धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाची आहे. एकूणच ओमामनंतर न्यूझीलंडशी झालेला हा करार भारताच्या जागतिक व्यापार धोरणातील सातत्य दाखवणारा असून 5 आईज देशांशी वाढत चाललेल्या आर्थिक भागीदारीचे द्योतक आहे. द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आणि दीर्घकालीन गुंतवणूक प्रवाह यामुळे भारताची जागतिक अर्थव्यवस्थेतील विश्वासार्ह व्यापार भागीदारी म्हणून ओळख अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. भारताच्या शेजारील देशात अर्थात बांगलादेशात राजकीय हत्यांचं सत्र, अस्थिरतेची छाया गडद. देशातील खुलना येथे नॅशनल सिटीझन पार्टीचे कामगार नेते मोतालेब सिकंदर यांच्या हत्येमुळे देशातील आधीच अस्थिर असलेल्या राजकीय व सामाजिक परिस्थिती अधिकच चिघळण्याची चिन्ह आहेत. एका पाठोपाठ होणाऱ्या राजकीय हत्या, विद्यार्थी आंदोलनानंतर उसळलेला हिंसाचार आणि अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे हल्ले हे बांगलादेशातील वाढत्या कट्टरवादाचे स्पष्ट द्योतक आहेत. अंतरिम सरकार प्रमुख मोहम्मद युनिस यांच्या वक्तव्यांमुळे कट्टरपंथीयांना अप्रत्यक्ष बळ मिळत असल्याचा आरोप होत असून
राज्य यंत्रणेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अस्थिरतेचा थेट परिणाम भारतावर, विशेषतः आसामसह ईशान्य भारतावर होताना दिसतो. बांगलादेशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी, लोकसंख्येतील बदल आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक राजकीय तणाव हे भारतासाठी गंभीर आव्हान बनले आहेत. शेख हसीना यांच्या सरकारनंतर भारत बांगलादेश संबंधामध्ये आलेली दरी, पाकिस्तानकडून होत असलेले कथित हस्तक्षेप आणि कट्टर शक्तींना मिळणारे प्रोत्साहन यामुळे संपूर्ण परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि सीमा व्यवस्थेवरील कठोर पावले उचलण्याची गरज भारतासाठी अधिक तीव्र झाली आहे. एक ऐतिहासिक बातमी आहे. इतिहासाला संरक्षण, पारगड किल्ल्याला राज्य शासनाची मोहर. पारगड किल्ल्याचा राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरते. महाराष्ट्र प्राचीन स्मारके अधिनियमांतर्गत अंतिम अधिसूचना जाहीर झाल्याने पारगडच्या जतन, संवर्धन व शास्त्रीय अभ्यासाला अधिकृत चौकट मिळालेली आहे. कोणतीही हरकत नोंदवली न गेल्याने हा निर्णय सर्वमान्य असल्याचंही स्पष्ट होतं. गोवा सीमेवरील रणनीतिक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला पारगड किल्ला शिवकालीन लष्करी व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा होता. या घोषणेमुळे गडावरील ऐतिहासिक वास्तू, समाधीस्थळे आणि युद्धस्मृती यांचे संरक्षण होणार असून स्थानिक पर्यटन, संशोधन आणि इतिहासप्रेमींना नवे व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे. एकूणच हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेला बळ देणार आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पुन्हा भेटू नव्या बातमीपत्रासह. धन्यवाद.